मित्रांनो, आज समोसा खाण्यासाठी आपण डायरेक्ट पुन्हा गाठला. ते कशासाठी सांगतो तुम्हाला ब्लॉग मध्ये पुढे होता. ब्लॉग शोध मला लावू विसरू नका. तर जय शिरोह कशा तुमचं सगळ्यात फॅमिलीच्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे. आज होता रविवार असल्यामुळे काय म्हणलं केस वाढलीत तर सकाळी सकाळी जाऊन पहिले केस कट करून येऊया. तर मित्रांनो, रविवारच्या सकाळी सकाळीच केला श्रीमेला फोन. तर श्रीमे होता झोपत. तर श्रीमेला म्हणलं काम ये. श्रीमेला सांगितलं नाही केस कट करायचं, डायरेक्ट उचललं आणि चालू डायरेक्ट आपण आता केस कट करायला. तर मित्रांनो, श्रीमेला न सांगता डायरेक्ट घेऊन आलो आपण त्याला सलून मध्ये. तर बघू शकता श्रीमे आपल्याकडे रागात बघत होता, पण जसा व्हिडिओ चालू केला तसा गप बसला. तर मित्रांनो, त्यानंतर फायनली बसलो आपण आता केस कट करायला. तर 15 ते 20 मिनिटात फायनली आपला हेअर कट करून कंप्लीट झाला होता. आता चला म्हणलं आता श्रीमय स्वतःची केस बघत होता. चल म्हणलं डायरेक्ट आता घरी जाऊ. मित्रांनो, तुम्ही आता विचार करसा नाही इकडे सकाळी सकाळी केस कट करायला कशासाठी गेलाय तू. तर आपल्याला जायचं होतं थोडंसं बाहेर, त्यामुळे आपण म्हणलं सकाळी सकाळीच केस कट करून या. तर मित्रांनो, त्यानंतर श्रीमयने आपल्याला घरी सोडलं. आपण आंघोळ बिंगोळ केली. चला म्हणलं पहिले आता जाऊन पहिले गाडीत एकदा पेट्रोल भरून होतं. फायनली आपण आता थोड्याच वेळात आलो डायरेक्ट आता पेट्रोल भरायला. तर आपण चाललोय आता थोड्या वेळाने कुठे ते तुम्ही ब्लॉग मध्ये पुढेच बघा. मित्रांनो, तुम्ही म्हणसान काल सातारला गेलता, आज नेमका कुठं चाललाय. आज चाललोय आपण पुण्याला. तर मित्रांनो, तुम्ही आता म्हणसान पुण्याला कशासाठी. तर पुण्याला आपण काय काम काढलं ते तुम्ही ब्लॉग मध्ये पुढे बघा. तर तुम्ही या ब्लॉगला पटकन एक लाईक करून घ्या. तर मित्रांनो, पुण्याला पोहोचलो नाही तर पुण्यात पोहोचायच्या अगोदर जिथे सिग्नल लागले नाही सिग्नलला तुम्ही ट्रॅफिक बघू शकता. मित्रांनो, त्या सिग्नल मधनं कसं निघलो, परत या दुसऱ्या सिग्नल मध्ये येऊन फसलो. तर या सिग्नल मध्ये तर खतरनाक मध्ये ट्रॅफिक होतं. मित्रांनो, पुणेकर या ट्रॅफिक मध्ये कसं सर्व्हाइव्ह करत असतील त्यांचं त्यांनाच माहिती. मित्रांनो, आपण ज्या कामासाठी आलो ते काम तर झालं होतं. चला म्हणलं जाता आता कालिकाचा समोसा खाऊन जाऊ, कारण की कालिकाचा समोसा तर काय एक नंबर भेटतो. त्यानंतर मस्त इथली हिरवी चटणी घेतली आणि मस्त पैकी म्हणलं आता कालिकाचा समोसा खाऊयात. मित्रांनो, पुन्हा आपण ज्या कामासाठी आलो ते काम पण झालं होतं आणि समोसा पण खाऊन झाला होता. चला म्हणलं जाऊयात आता घराकडं. दिवे घाटाचं काम चालू असल्यामुळे आपण चाललोय बोबजो घाटातनं डायरेक्ट घरी. तर आजच्या ब्लॉग साठी एवढंच. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा आवडला नक्की कमेंट्स. ब्लॉग आवडला लाईक करा, पेज वर असाल तर फटाफट फॉलो करून घ्या.